आणि ब्रह्म तर कसं आहे, आनंद रूप आहे, हे शोक करते. मी परीक्षा घेणार, ब्रह्म आहे का, ईश्वर आहे का. म्हणून सतीने काय केलं, सीतेचा वेश धारण केला आणि समोर जाऊन उभी राहिली. भगवान परमात्मा दुसरीकडून जायला लागले, तिथं समोर जाऊन उभी राहिली. भगवान परमात्म्याने हात जोडले, म्हटले आईसाहेब हे काय लावलंय आजकाल, भगवान शंकर कुठे आहेत. मग कळलं की हे ब्रह्मचे. भगवान परमात्म्याने लीला केली होती, मी माझ्या भक्तावर किती प्रेम करतो सांगायचं आहे, किंवा स्त्रीची आसक्ती असेल तर कसं रडावं लागतं हे सांगायचं आहे. कोणी कोणताही घ्या दोन्हीपैकी. पण भगवान परमात्मा त्याच्याहून अलिप्त आहेत. ह्या सगळ्यात भगवान परमात्मा लिप्त होत नाहीत. ही इंद्रियांचे भाव आहेत. ते वे बुद्धीचे एक जाणणे, श्रोत्रादी भेदे येणे, बाहेर इंद्रियपणे फाके जे का. बाहेर इंद्रियाच्या द्वारे एक बुद्धीचं जाणणंच त्या ठिकाणी फाकतं. म्हणजे अंतःकरण वृत्तीच काय होते, इंद्रियांच्या द्वारे बाहेर जाते आणि विषयाला व्यापते. आणि हा विषय मी जाणला असं म्हणते, मी रूप जाणलं, मी शब्द जाणला, हे जाणलं म्हणते. ते पृथग्विध करणं, कर्मची या कारण, कर्माचे या कारण, तिसरे का जाणून उपनंदना. म्हणून ते पृथग्विध करण, वेगवेगळी जी काही करणं आहेत, श्रोत्रादी करणे, कोणती कोणती ज्ञानेंद्रिय आहेत, डोळा, कान, नाक, त्वचा, श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच. हे कर्माचे या कारण, तिसरे गाजा नृपनंदना. नृपनंदना का म्हटलं इथं, नृपनंदना राजाचा मुलगा आहे तो, म्हणजे तू राजासारखाच आहेस. आणि राजा कोणता आहे, आत्मा. न सोआवा अभंगी आत्मराज, न सोआवा अभंगी आत्मराज. आत्ताच होई गेली बघा. सर्व सिद्धी लागी येची मुद्दले हो जगी, तेथ न सुवावा अभंगी आत्मरा. तू राजा आहेस, राजाचाच मुलगा आहेस, तू आत्मा आहेस, तू ह्याच्यात अडकू. म्हणून नृपनंदन असं मला वाटतं. बघा आणखीन आता हे झाली किती कारणं, 3 झाली, 3. आता चौथं कोणतं सांगितलंय भगवंतानी. अरे श्लोकात बघा की विविधाश्च पृथक चेष्टा, वेगवेगळ्या क्रिया. आता ज्ञानेंद्रियांच्या क्रिया झाल्या, आता कर्मेंद्रिय आणि प्राण त्यांच्या क्रिया सांगायच्या. आणि पूर्व पश्चिम वाहनी निघालिया ओघाची मिळणी, होय नदी नद पाणी एकची जेवी. पूर्व पश्चिम वाहनी निघालिया ओघाची मिळणी, पाणी एकची पाणी जेवी, नदी नद होय. एकच पाणी असतं, पाण्यात भेद आहे का. पण ते पाणी जेव्हा ओघाशी मिळतं, एखादा ओघ पूर्वेला जातो, एखादा ओघ पश्चिमेला जातो, आणि त्याच पाण्याला नावं वेगवेगळी येतात. कधी त्याला नाव येतं नदी आणि कधी त्याला नाव येतं नद. नद म्हणजे मोठी नदी. काही अनेक नद्या ज्या नदीला मिळतात त्या नदीला नद असं म्हणतात. पाण्याला ही नावं वेगवेगळी का आली. ओघांची मेळणी, काही पूर्वेकडे जातात, काही पश्चिमेकडे जातात ओघ.
त्यांना नावं जी आली ती नदीच्या संबंधाने आली, ओघाच्या संबंधाने आली. पाण्याला नावं यमुना आहे, गंगा आहे, सरस्वती आहे, अमकी आहे, तमकी आहे, कुठपर्यंत तोवरी नदा नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जवन येते आगवे सागरा माझे. जोपर्यंत सागराला येत नाही तोपर्यंत त्या संबंधाने पाण्याला वेगवेगळी नावं येतात. तसं आता ही दृष्टांत आहे. तेवी क्रियाशक्ती पवनी, असे जे अनपायिनी ते पडली नाना स्थानी नाना होय. तशी क्रियाशक्ती पवनी, पवनामध्ये क्रियाशक्ती आहे. पवन म्हणजे काय? कुठला वारा? वारा कुठला घ्यायचा? अहो आज सगळा वाराच आहे ना. काय प्राणांच्या क्रिया सांगतात. कर्मेंद्रिय जी आहेत ती सांगायची राहिलीत. कर्मेंद्रियसुद्धा प्राणाच्या द्वारेच चालतात आणि प्राणसुद्धा क्रियाशक्तीद्वारे चालतात. कर्मेंद्रिय क्रियाशक्तीने चालतात आणि प्राणसुद्धा क्रियाशक्तीने चालतात. ही क्रियाशक्ती कुठे आहे? पवनी, वायूमध्ये क्रियाशक्ती. शरीरामध्ये वायू आहे. पंचभूताचं शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. वायूचं काय काम आहे ते सांगतात. क्रियाशक्ती पवनी अशी अनपायिनी, त्याच्यामध्ये क्रियाशक्ती वायूमध्ये. करायचं म्हटलं की वायू पाहिजे. प्राणाची अंतोरी, क्रियाशक्ती जे शरीरी, तियेची रिगी निघी द्वारी पाचे इही. पंचप्राण आहेत किंवा पंचकर्मेंद्रिय आहेत. प्राणशक्तीच्या द्वारे, क्रियाशक्तीच्या द्वारे त्या ठिकाणी चालतात कर्मेंद्रिय. म्हणून इथे पडली नाना स्थानी नाना होय. त्याप्रमाणे एकच क्रियाशक्ती आहे, परंतु नाना स्थानामध्ये गेल्यामुळे तिला नाना प्रकारची नावं आलेली आहेत. कशा प्रकारची नावं आले? जे वाचे, करी, येणे, तेची होय बोलणे. जेव्हा ती वाचेमध्ये येते क्रियाशक्ती वायूची, तेव्हाच बोलणं होतं. मनुष्य काय करायला लागतो? बोलायला लागतो. समजायचं याची क्रियाशक्ती कशामध्ये आली? वाणीमध्ये आली. क्रियाशक्ती जी वायूची आहे बोलण्यामध्ये आली, तो बोलायला लागतो. बोलण्यासाठी म्हणजे वाणी हे कर्मेंद्रिय आहे. या कर्मेंद्रिय चालण्याकरता सुद्धा क्रियाशक्ती जी आहे वायूची क्रियाशक्ती काम करते. हाता आली तरी घेणे देणे होय. हातात आली की घेणं देणं सुरू होतं. आगाचरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, अधोद्वारी दोही क्षरणे तेची. इथपर्यंत कर्मेंद्रिय सांगितली. कोणती कोणती आहेत बघा? वाचा, हात, पाय आणि 2 अधोद्वार आहेत. मलनिस्सरण करण्याचं आणि मूत्र विसर्जन करण्याचं. एकच शक्ती आहे, पण ती प्राणाची शक्ती, वायूची शक्ती जशी ज्या विभागात जाते तसं ती व्यक्त होते. वाणीमध्ये गेली की बोलण्याने व्यक्त होते, हातात गेली की क्रियेने व्यक्त होते, पायात गेली की चालण्याने व्यक्त होते आणि अधोद्वारात गेली तर मलनिस्सरण मूत्रविसर्जन होतं.
हे करत असताना कर्म घडतंय, बोलण्याचं कर्म घडतंय, पण बोलण्याचं कर्म कोण करतंय? वायू आहे. का मी बोलतोय? आज्ञानी म्हणतोय मी असं बोललो, काय आपलं भाषण झालं, वा वा वा, काय प्रवचन झालं आणि काय कीर्तन झालं, तो म्हणतो. पण ज्ञानी मनुष्य म्हणतो मी कुठं बोललो? वायू बोलला, वाणी बोलली. किंवा मी बोलला म्हटला तरी सुद्धा त्याचा गौण अहंकार असतो, जाणून अहंकार असतो त्याचा. व्यवहाराच्या दृष्टीने बोलायचं म्हणून बोलतो, मी बोललो. पण तुकाराम महाराज म्हणतात, साळुंकी मंजुळ बोल तसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. म्हणून बोलोनी न झाला मौनी, सात शिलटके दोन्ही. बोलोनी न बोलो झाला मौनी, भोगिता उन्मनी आरायण. तो जरी त्या ठिकाणी हाताने देणं घेणं करत असला तर त्याला माहिती हे देणं घेणं मी करतोय का हात करतोय? हात करतोय का वायू करतोय? वायू करतोय का प्रकृती करते? आत्मा करत नाही. बस आम्हाला एवढं म्हणायचं. बाकी काय करते ते तुम्ही लावा, आत्मा करत नाही. तर मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, काही केलं नाही बाबा. तो प्रकृतीने केलं. प्रकृती करी कर्मे का म्हणतो मी? त्याला हे माहिती नाही, कोण करतं माहिती नाही. आणि कोण करतं माहिती नाही म्हणून मी करतं सांगून देतो. तो म्हणून मोठी माणसं मी करतो म्हणत नाही, मी केलं असं म्हणतच नाही. त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेला पायी चालत, पायी गेले. वायूने दिला या काळे अवकाश, नाही पावला आयुष्या नाश, कार्याकारण उरले शेष. बुडणे खोटे पावता थडी, स्वप्नी झाली ओढावेडी, नाचली जागृती घडी, साच जोडी शेवटी गोडघास. बुडणे खोटे पावता थडी म्हणजे काय? आज पहिलं तीराला गेला ना, मग आता बुडाला होता मध्ये थोडासा, पण आता लागलं पहिलं तीर, न मरुत निघाला. स्वप्नी झाली ओढाओढी, सगळी ओढाओढी झाली, पण कुठं झाली? मग जागा झाल्यावर रडत बसतो का? लईच ओढाओढी झाली बाबा रात्री. म्हणून त्या ठिकाणी ही सगळी कर्म जी घडतात ती कशामध्ये? इंद्रियामध्ये घडतात. त्याला अज्ञानी मी केलं असं म्हणतो. अधोद्वारी दोही क्षरणे तेची, अधोद्वाराच्या क्रिया त्यानेच होतात. कंठोनी हृदयवरी प्रणवाची उजरी, करता तेची शरीरे प्राण म्हणजे. आता प्राणाच्या क्रिया सांगितल्या. किती प्राण सांगितले? कोणते कोणते? प्राण, अपान, व्यान, उदान, समान. प्राण कुठं असतो? उदरात. प्राणाचं कार्य काय? श्वास घेणं. बा अपानाचं ते खालून काम आहे. अपानाचं पोटातलं खाली गेलं नाही तर जेवणच जाणार नाही, म्हणून खाली ढकलणाराही कोण पाहिजे. व्यान, हां, व्यान काय काम करतो? उदान काय काम करतो? समान काय काम करतो? हे ज्ञानोबाराने लिहिले बघा. आता हे वाचा. मग ऊर्ध्वीच्या रिगाने कंदोनी
हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेच शरीरी प्राण म्हणिजे. बोला अर्थ सांगा. कंदोनी हृदयवरी म्हणजे काय? अहो शब्दशः अर्थ सांगा मला. कंदोनी आणि हृदयवरी. कंद म्हणजे काय आणि हृदय म्हणजे काय? काहींनी लिहिले कंद म्हणजे मूलाधारापासून हृदयापर्यंत किंवा नाभीपासून हृदयापर्यंत. कंदोनी हृदयवरी लिहिलं का नाही? अर्थ काय त्याच्यात? नाभी कमलापासून हृदयापर्यंत. हा इथं कंद आहे, नाभी कमल आणि हृदय वर हृदय. बरं ठीक आहे. प्रणवाची उजरी म्हणजे काय? सगळ्यांनी सहकार्य करा. त्याच्यात काय दिलंय अर्थ मामांनी? कितवी होई? 336. नाभी कमलापासून हृदयात ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात. काय कळलं? कळलं का काय? नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच प्राण असे म्हणतात. मला तर काहीच नाही कळलं बाबा. तुम्हाला काही कळलं का? ह्याच्यात काय लिहिते वाचतो. वायू शरीरामध्ये मूलाधारापासून हृदयापर्यंत संचार करतो आणि कंदापासून कंठापर्यंत परा पश्यंती मध्य वैखरी अशा क्रमाने सर्व शब्दाचे बीज ओंकार त्याची स्पष्टता करतो. त्याला प्राण असे म्हणतात. म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी त्याचं बीज आहे ओंकार. त्याची स्पष्टता करतो. म्हणजे काय? प्राण कशाला म्हणतात? आपण नेहमीच वाचतो प्राण म्हणजे काय? आपण वर श्वासोश्वास घेतो तो प्राण आहे की नाही? ते ओंकाराची स्पष्टता करतो म्हटलं. ओम म्हणावा लागतो. घेणे सोडणे. तर घेणे सोडण्यात ओंकार आहे. सोहम सोहम सोहम. एक हिंदी भजन आहे कबीर महाराजांचं. तनके तंबोरे में, तनके तंबोरे में सासो के तार बोलो बोले जय सियाराम. सारखा ध्वनी चालू आहे म्हटले. पण काही काही लोक जे आहेत ना श्वासावर जप करतात. त्यांचा जप आपल्याला दिसत नाही पण चालू असतो. जसा श्वास घेतला की एकदा राम म्हणायचं, सोडला का एकदा राम म्हणायचं. किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा राम असं करा. ह्याच्यात आता हल्लीच्या लोकांनी खूप त्याच्यात आधुनिक प्रकार काढले. सुदर्शन क्रिया अमुक्त हे सगळं याच्याशी संबंधित आहे. सोहम आणि हा ओंकाराची स्पष्टता करतो प्राण. बरं का? प्राण आपलं थोडक्यात काय आता ते त्या तर्कसंग्रहामध्ये लिहिले. हृदि प्राणो गोदी अपानः समानो नाभिसंस्थितः उदानः कंठदेशस्थो व्यानः सर्व शरीरगः. तर्कसंग्रह. हृदि प्राणो हृदयात राहतो तो प्राण. गुदी अपानो गुदद्वाराकडे ओढून घेतो तो अपान. समानो नाभी संस्थिता नाभीत राहतो तो समान आहे. उदानः कंठदेशस्थो उदान जो आहे तो कंठात आहे. आणि व्यान सर्व शरीरगा व्यान सर्वत्र व्याप्त आहे.
ज्ञानोबरायांनी ते जे लिहिलं आहे, कंदोनी हृदयवरी प्रणवाची ओजरी करता तो शरीर प्राण म्हणजे मग ऊर्ध्वीचे या रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा उदान ऐशया लिंगा पात्र झाली. तीच वायुशक्ती वरच्या कंठदेशाच्या नाकाच्या द्वारा श्वासोश्वासाच्या रूपाने आत प्रवेश व बाहेर जाणे करते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? उदान. म्हणजे घेतला प्राण आणि घ्यायचा सोडायचा तो उदान का? मग ऊर्ध्वीची या रिगा निगा वरच्या कंठदेशातून नाकाच्या द्वारा बाहेर आत पुढती तेची शक्ती पैगा उदान ऐशया लिंगा पात, त्यालाच उदान असं म्हणतात. अधोरंध्राचेनी वाहे अपान हे नामल आहे व्यापकपणे होय व्यानतेची. खालून गेला वायू तर त्याला म्हणायचं अपान आणि व्यापकपण होय व्यानतेची. जो व्यापकपणाने राहतो तिलाच काय म्हटलंय? व्यान म्हटलेलं आहे. आरोगलेनी रसे शरीर भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी. जी क्रियाशक्ती खाल्लेल्या अन्नातील जीववरून रसाने सर्व शरीर सारख्या प्रमाणात भरत असते तिला काय म्हणायचं? समान. ऐशया या राहाटी मग तेची क्रिया पाठी समान ऐशी किरीटी बोली जेगा. समान म्हणायचं म्हणजे हे थोडक्यात काय, ह्या सगळ्या क्रिया चालतात ना, ह्या प्राणाच्या क्रिया आहेत, आपल्या नाहीत असं मानायचं आहे. कोणत्या प्राणाची कोणती क्रिया त्याचा लय अभ्यास करत बसण्यापेक्षा हे आपलं नाही. मारुती बाबा सांगत आता साप अंगावर पडला, कुठून आला, का आला, कधी आला, कसा आहे बघू जरा, त्यापेक्षा झटकून मोकळं व्हा. म्हणून हे सांगितलंय कशा, ह्याचा विचार कशा करता करायचा आहे की ह्या क्रियेचा सुद्धा अभिमान नको. तसं प्राणाचा अभिमान कोणी घेतच नाही, पण प्राणांच्या क्रियेचा अभिमान घेऊ शकतो मनुष्य. मी प्राणायाम केला, त्या ठिकाणी प्राणाच्या सुद्धा क्रियाचा अभिमान. आणखीन उपप्राण सांगितले, जांभई आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होत असे व्यापार नाग कुर्म कृकर इत्यादी होय. एवं वायूची हे चेष्टा एकेची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येत तसे. आणखीन उपप्राण सांगितलेत किती? अरे किती आहेत पण? 6 का 5? सांग कोणते कोणते? नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय. नागाचं काम काय? ते म्हटले ह्या तर्कसंग्रहातलं पहिलं सांगतो, मग ज्ञानेश्वर महाराज सांगतो. ढेकर द्यायचं काम नागाचं, पापण्या उघडझाप करायचं काम कुर्म, शुद्ध लागते ते कृकल. धनंजय जो आहे तो पोषण करण्याचं काम करतो, मेल्यानंतर सुद्धा प्रेताला फुगवतो धनंजय हा. आणि देवदत्त जांभई देणं, जांभळी आली की समजायचं हे देवदत्ताचं काम आहे. ज्ञानोबराय म्हणतात आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होत असे व्यापार नाग कूर्म कृपकर इत्यादी होय. आता ज्ञानोबरायांचा अनुक्रम घेतला तर जांभई नागाला येते, शिंक कुर्मला येतं आणि ढेकर कृकरला येते. पण हे माझं हे लक्षात ठेवायचं. हे कर्म घडतंय त्या प्राणांचं घडतंय, त्या प्राणाने ते कार्य केलेलं आहे. आत्मा ह्याच्याहून वेगळा आहे हे जाणण्याकरता हे सगळं वर्णन चाललंय, लक्षात ठेवा. म्हणून शिंक आली तरी काय काय म्हणतात? रामकृष्ण हरी. म्हणजे मी शिंकलोय हा अभिमान आहे. ढेकर आली तरी रामकृष्ण हरी, आणि जांभळी आली तरी रामकृष्ण हरी. कारण सगळं रामकृष्ण हरीच आहे, याच्यात कुठेही मी केलं असं नाही. म्हणून हे सगळे प्राणाचे धर्म सांगितले. आणखीन थोडासा विचार आहे, त्याचा विचार पुढील प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.